लगेचच मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मात्र मॅच लावतो सुरुवात. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि सलामीची जोडी मध्ये आतमध्ये रायटे संघाशी सुनील आणि मेघश्याम आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शनला आपण पाहतोय. 30 षटकांची मॅच आणि गोलंदाज होतो तयार. हो पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. सुनील आणि मेघश्याम ही जोडी आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. आणि पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलं होतं. एकच धाव फलकावरती 2 धाबा धाव फलकावरती घेतल्या जातात. एकच धाव घेतल्या. आमचे स्कोरर देखील लगेचच करेक्शन करतील. एकच धाव घेतल्या. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं होतं. थोड्याशा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल. कमालीचं प्रदर्शन, कमालीची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओ फटका दमदार, हा फटका देखील सुरेख पाहायला मिळतो. चेंडू फोर येतोय लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दणदणीत कणकणीत चौकार. हा दमदार चौकार आहे. चौकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे तब्बल 5 धाबा. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी सुरू आहे. दमदार प्रदर्शन सुरू आहे. मधाच्या आतमध्ये दोन्ही संघ तितकाच ताकदीचे संघ आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळतात. हा फटका देखील अतिशय सुरेख आहे. इनफिल्डच्या वरून खेळले तर क्या बात आहे. रोहित वर्धा वेगाने जातात आणि तत्पूर्वी या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. रायते 11 रायते आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय अर्थातच मधाच्या आतमध्ये कुमार 11 कुंडी संघ. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक होते त्यांच्या ब्लॉकेजच्या दूर. आणखी एक दमदार चौकार. इथे मात्र चौकारांची आतिषबाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा. 11 धाबा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जातात. चांगलं बाटल, चांगली कामगिरी. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मधील सर्व संघ आज असतील आणि अंतिम फेरीसाठी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ देखील सज्ज असेल. जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये कोंढेरी संघाशी फाईट करेल. गोलंदाज तयार. ओ बाकफुटला गेला, स्लाइस केला. बाकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षकामध्ये फार मोठी चेस आणि अखेरीस चेंडू फोर आले. सीमारेषा पार. आणखी एक दमदार चौकार. दमदार इनिंग आता मात्र साकारली जाते. मधाच्या आतमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय. संघांच्या वतीनं आक्रमकता दाखवली गेली. चांगला खेळ पाहायला मिळतोय. चला बॉल द्यायचा आपण. यस मॅच बॉल देखील मधाच्या आतमध्ये येतोय आणि मेघश्याम कमालीची फटकेबाजी करतो मधाच्या आतमध्ये. ही विकेट फार महत्वाची असेल मेघश्यामची. या विकेट्स
वरती सगळ्यांची लक्ष असेल, खास करून कुंडी संघाच्या गोलंदाजांचं. वरला बाटणे ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे मात्र घडले चूक. बाकप चांगला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू निर्णायक असतील. पहिल्या दिवशी कुंदे संघ जिंकला होता. पहिल्या दिवशी मटे कुंदे जिंकला होता. मानवली पाडा दुसऱ्या दिवशी कोंडेरी ना काल कुमारी देऊन कुंदे. चला 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि हे 12 चेंडू आता मात्र निर्णायक असतील. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. एकता स्पोर्ट्स कोर्टचे आयोजित एकता चषक 20-25 चा करार आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली रणनीती चांगली कामगिरी राहिली आहे. रायते संघाची सुरुवात दमदार झाली आहे. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीवनला आपण पाहतोय. जीवन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग अपील देखील झाली होती. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि हा चेंडू तो डॉट चेंडूने सुरुवात करतो. मताच्या आतमध्ये गोलंदाज जीवनला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता 17 आणि या षटकामध्ये जीवन पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आपली आक्रमकता दाखवत असताना स्ट्राईकिंगला ॲज अ बॅटर आपण पाहतोय सुनीला. स्ट्राईकिंगला मेक्षाम. सुनीलसाठी हा चेंडू आडव्या बाटण्या ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत खणखणीत चौकार. कमालीचा हा चेंडू होता. त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मारला जातोय. चौकार अशा मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 21 धावा धावफलकावरती इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल. जीवनला देखील ज्या धावा आता मात्र वेगाने पुढे जातात त्या धावांवरती ब्रेक लावावा लागेल. मिस्टामिंग आहे. मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. कोंडेरी संघ देखील सज्ज होतो. वेलकम. जर्सी पुनश्च चेंज आहे. मी आधीच सांगितलं जर्सी आपली न्यूझीलंडची जर्सी घालून येत जा. लक फॅक्टर आहे. कधी कधी या गोष्टी असतात खेळाडूंना माहित नसेल, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साहिल जर्सी वेगळी काय घातली ती जर्सी लकी आपल्यासाठी पाहूया. परंतु मेहनत आज घेतली जाईल. कॉटसन किक्का साहिल टेकडीकर आज सज्ज होत आहेत. मच्छिंद्र मगर देखील सज्ज होत आहेत. इथे मिस्टामिंग आहे. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि तत्पूर्वी ही एक धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. रुपेश मगर आता मात्र एक शांत झोप घेऊन सज्ज होतात. काय आणले खायला कुठल्या संघाला माधवमासचा पुरस्कार शितोप्या मिळवला जाणे आपण या
धावसंख्या दाखवली 25 25 धावा. आपटी बी संघाचे प्रतिनिधी कोणी असेल तर या कोल्ड ड्रिंक्स दिली जाईल. जयेश मॅन ऑफ द मॅच ठरले होते. या थंडा घेण्यासाठी या विकेटची प्राप्ती दरम्यान आपण पाहतो मधाच्या आतमध्ये सुनील बाद झाले आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जयेशला आपण पाहतो. जयेश मधाच्या आतमध्ये दाखल होते आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभम. अंतिम षटकामध्ये आता मात्र शुभमला आपण पाहतोय ज्या धावा येत होत्या त्याच्यावरती ब्रेक लावला गेलाय. इथे मात्र चांगला चेंडू पेश केला मधाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. स्वीपर कव्हरच्या दिशेने फेकी करतील तत्पूर्वी या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 1 शॉट. ओहो 1 शॉट. पंचांचा निर्णय अंशापर्यंत पोहोचतोय. अति हाय संकटात नाही 2 धावा जरूर बलून पूर्ण केल्या होत्या परंतु इथे मात्र पंचांची अत्यंत अचूक नजर. चला आपण लगेच बॅटिंग मध्ये कुठलाही परिवर्तन करू नका. चला अशा कुशल मोमेंटला धावा जोडणं गरजेचं आणि इथे मात्र एकच धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. स्ट्राईक अजूनही महेश्यामकडे ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके आपण पाहिले. कमालीची कामगिरी राहिली. ओव्हरला बॅटने ऑनसाईडला खेळायचं होतं परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील फेकी करतील तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 17. दुसऱ्या षटकामध्ये जीवनने धावा खर्च केल्या फक्त 8 विकेट्स देखील घेतली आणि आता मात्र शुभम देखील चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या धावफलकामध्ये 28 धावा 27 धावा या 27 धावा. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घडले चुकी. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू नॉनस्टॉप सीमारेषा पार. ओहो हा येतोय नशिबाचा चौकार. खऱ्या अर्थानं प्रयत्न लाजवाब राहिले होते क्षेत्ररक्षकांचे परंतु आउटफील्ड आपण पाहिलं तर भरपूर फास्ट आहे. फाईन लेग असेल थर्डमॅन असेल या क्षेत्रामध्ये नक्कीच क्रीडांगणाची भौगोलिक रचना थोडीशी वेगळी आहे आणि आज रुपेश मगर मेगा फायनलची मॅच बघण्यासाठी दिसते. नक्कीच एखाद्या थिएटरमध्ये आपण जातो पॉपकॉर्न वगैरे सर्व घेऊ तसे काही गोष्टी घेऊन आज इथे उपस्थित आहेत. पुण्याच्या संध्याचं आणि इथे मात्र आता चुकी होणार नाहीये. विकेटची प्राप्ती फलंदाज मधाच्या आतमध्ये बाद होतोय. जयेशच्या खेळीचा अंत. जयेश बॅक टू द बॉलर. अजून 2 चेंडूंचा गेला आता मात्र शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या धावफलकावरती 31 31 धावा. हरिभक्त पारान आदिनाथ बुवा केळे यांचं देखील आगमन झालं. रोशन मगर सिव्हिल भगत सिव्हिल इंजिनियर आहे त्यांचं देखील आगमन झाले. वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष अधिक स्वागत आणि नवीन बॅटर मधाच्या 4थ्या क्रमांकावरती हर्षदला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 31 31 धावा आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. फटका दमदार होता पण तो स्वतःच फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळत नाही. अंतिम चेंडूवरती आता मात्र स्ट्राईक असेल मेघश्यामकडे. सुरुवातीच्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज शुभमने आणि आता मात्र या इनिंग मधील हा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 32. शॉर्ट टर्म पूल करायचं होता. इथे मात्र चांगली फेकी देखील पाहायला मिळाली आणि या स्विंगर फलंदाज होते बाद युटी रनआउटच्या स्वरूपाने आणखी एक विकेट आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 32 32 धावा जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल. स्वर्गीय कुमार 11
कुंदे या संघाला. खऱ्या अर्थानं आज कुंदे संघ आपण पाहणार आहोत. केंद्रीय मंत्री पंचायती राज चषकामध्ये आणि आमचे संकेत दलवी देखील आज सज्ज ड्रेसिंग कोड मध्ये त्यांच्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांना देखील शुभेच्छा देऊयात आपण त्या स्पर्धेसाठी. आणि आज आपल्या विभागामध्ये एक ट्रॉफी नक्कीच या स्पर्धेची जावी असं देखील आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. आणि पुढील मॅच आपण पाहणार आहोत. जो संघ 82 जिंकेल तो संघ फाईट करेल श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या संघाशी. आणि या 33 जागा इथे मात्र कशा पद्धतीनं चेस होतील अथवा डिपेंड होतील असं धावतं बनून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुनश्च मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात रायगावचा उभरता सितारा एक टॅलेंटेड समावेशक आपल्याच राजू जाधव यांना ऐकूयात पुढील सत्रामध्ये. आता मात्र थोडंसं नक्कीच शेरो शायरी हो. कृष्णा केने सर कुछ चटपटा नहीं तो चटपटा सही सुनने को मिलेगा. यस ओवर टू राजू जाधव. थैंक यू ऑल ऑफ यू. थैंक यू सो मच विश्वास केने सर. श्री नामदेव केने या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. फायनल टाइम 15 मिनिटं रेस द्या ना आपण. हा फायनल रेस द्या मॅच झाल्यानंतर ते पण कंपनी आवाज द्या काढू. स्वागत मित्रांनो. आपण आहोत सेमी फायनल नंबर 2 आणि ही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटेल. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. संध्याकाळचं हे सत्र मैदानावरती हवेचा थंडगार व गार हवा आपल्याला पाहायला भेटत आहे आणि त्या अनुषंगाने आता या खेळाडूंना ही हवा जणू काही एक ग्लुकोज सारखं काम करेल. आता मात्र डाबर चमकप्रकाश खेळ देखील पाहायला भेटेल या मैदानावरती, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. त्या अनुषंगाने इथे धावपेच देखील आखले जातील, घणाघाती प्रहार देखील केले जातील आणि इन अँड ऍक्शन मध्ये हे संघ आता उभारतील. आणि आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसामध्ये ज्यांनी अगदी या सेमी फायनल गाजवली होती आणि तो संघ मात्र प्रथम फेरीमध्ये अंतिम फेरीमध्ये जो संघ मात्र पोहोचला होता श्रीराम स्पोर्ट कोंडेरी. पाहूया कोणता संघ त्या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. सध्या तरी आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटत 33 धावांचं लक्ष
जे रायते 11 रायते संघानं उभं केलेलं आहे स्वर्गीय कुमार 11 कुंदे संघासमोर. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल, हो पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला भेटला त्या ठिकाणी. अगदी अष्टांचा वेग घेणारा विकेट टेकिंग बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जयेश सज्ज आहेत. स्ट्राईकला फलंदाज दर्शन, कॉन स्ट्राईक इल्ला अनिकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी पहिला बॉल डॉट पाहायला भेटतो. 33 धावांचं लक्ष. होलते मात्र ड्राईव्ह केला त्या ठिकाणी कव्हर रिझन मध्ये. थोडीशी फंबलनेस झाली. एक धाव तिथे मात्र पाहता पाहता 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. ओहो खराब क्षेत्ररक्षण. त्या अनुषंगाने 3 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. खराब क्षेत्ररक्षण. सेमी फायनल नंबर 2 आणि अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर काय घडेल. आमचे कृष्ण केनी सर देखील तिथे मान डोलावतात. ही सेमी फायनल नंबर 2 आहे आणि अशा चुका जर घडल्या तर या चुका महागात पडतील. कारण क्रिकेट हा कोणालाच माफ करत नाहीये. जिथे सुद्धा तुम्ही जर चुका केल्या तर त्याची परतफेड तुम्हाला करावी लागेल आणि जर तुम्ही केल्या नाही, वारंवार चुका केल्या तर क्रिकेट तुम्हाला दंडित करेल. आज श्रीराम स्पोर्ट कोंडिले संघाची जर्सी देखील वेगळी आपल्याला पाहायला भेटते आणि विश्वास देवकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी. क्या बात आहे. म्हणजे किती चाहते आपल्याला पाहायला भेटतात स्वर्गीय कुमार 11 कुंदे संघाचे. कारण की त्यांची मॅच त्यांनी कालच्या दिवस पाहिली असेल. त्या अनुषंगाने ही मॅच नक्कीच रंगेल. मच्छिंद्र आज इन ऍक्शन मध्ये. जर्सी मात्र थोडीशी वेगळी आहे. त्या अनुषंगाने जी जर्सी होती न्यूझीलंडची ती जर्सी फार हवी होती. वासुदेव दादा शिंदे केणे यांच्या वतीनं. क्या बात आहे. रामचंद्र यांचे विकेट किपर देखील तितकी लाजवाब आज पाहावं लागेल. तालीम मिली हुई दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद भी तय कर लेते हैं मंजिले आसमान की. आणि सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये कुंदे संघासमोर 33 धावांचं आव्हान आहे. आव्हान मोठं आहे. रायते संघाने आजचा दिवस गाजवलेला आहे. इंद्रबाई चटपटा नाही तो अटपटा सही. चंदवडी बादचं समीकरण इथे जर पाहिलं तर पंचांचा इशारा नो बॉलचा आपल्याला पाहायला भेटत आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. उघडा डोळे बघा नीट. हा असेल फ्री हिट. सध्या तरी न्यूझीलंडच्या 163 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झाले आहेत 4. 37 ओव्हर म्हणजे आपण पाहिलं तर आता 13 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. काहीशा कमी धावांवरती भारतीय संघाला न्यूझीलंड संघाला बांधावं लागेल. 230 धावांपर्यंत बांधून ठेवणं फार गरजेचं असेल. खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मी तर म्हणेन या चेंडूला थोडासा माघारी जाऊन स्क्वेअर कट करण्याची गरज होती परंतु तसं झालं नाहीये. असं वाटलं असेल आज श्रीराम स्पोर्ट कोंडिली संघाला की भारताच्या अगेन्स्ट न्यूझीलंड संघ आहे त्या अनुषंगाने ती जर्सी आपण घालू नये. येस तेच समीकरण असावं परंतु जर्सीनं काय होत नसतं. न्यूझीलंड एक चांगला संघ आहे. क्रिकेटमध्ये जगामध्ये कोणताही संघ कुठेही असो त्याचा सन्मान करणं फार गरजेचं आहे आणि न्यूझीलंड संघ देखील तो कार्य करतोय. आणि क्रिकेटमध्ये आपण सर्वांच्या बाबतीत केलं पाहिजे. असं नाही की आपला भारतीय संघ आहे, आपल्याला अभिमान आहे की भारत आपला देश आहे आणि भारत जिंकलाच पाहिजे परंतु न्यूझीलंड संघ देखील जबरदस्त संघ आहे. तर इथे समीकरण आपण पाहूया. दरम्यान मॅचचं समीकरण नक्कीच कल्पेश मगर आपल्याला सांगतील. 6 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. बाराला 27 धावांची गरज आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर
न्यूझीलंड संघाचा मॅट हँड्री जो मात्र भारतीय फलंदाजांना सातत्याने तंग करत असतो तो मात्र त्या संघामध्ये नाही. ही मात्र चांगली जमण्याची गोष्ट आहे. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ही मॅच रंगेल मित्रांनो. चौकार आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या इथे मात्र नक्कीच फुलेल, थोडीशी पुढे जाईल 10 या आकड्यावरती. आज शेवटचा दिवस, ग्रँड फिनाले सुपर संडे, सेमीफायनल नंबर 2. इथून जो जिंकेल तो श्रीराम स्पोर्ट कोंडिरे संघासमोर जाऊन धडकेल. ही मॅच मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला भेटेल. आणि मी तर म्हणेन श्रीराम स्पोर्ट कोंडिरे संघाच्या 80% चान्सेस आहेत जिंकण्याच्या. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सचिन देखील आला आज. मच्छिंद्र, सचिन, रामचंद्र, रोहित सर्वच मैदान ॲक्शनमध्ये आहेत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांगी परमेश्वर. प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेऊन जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता तर त्यांच्यासारखं संघर्ष तुम्हाला देखील करावा लागेल. जबरदस्त फटका तिकडे मात्र आपल्याला पाहायला भेटलं, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. हो इकडे पाहायला भेटतं आपल्याला फलंदाज बाद धावबादच्या स्वरूपात. चांगले क्षेत्ररक्षण तिकडे वैदेश्य लॉंगॉपला क्षेत्ररक्षक होते, त्या अनुषंगाने थोडीशी पंबलत झाली, परंतु इथे मात्र फलंदाज बाद. आणि या दरम्यान योगेश शेठ धुमाल आपल्यामध्ये उपस्थित होतात. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या समवेत श्री काशीनाथजी मगर साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. आपण पाहताय मित्रांनो, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, माननीय उपसभापती पंचायत समिती कल्याण, भाजपा ग्रामीण कल्याण अध्यक्ष माननीय श्री योगेश किसन धुमाळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तसेच त्यांच्या समवेत माजी सरपंच घोडसी गावचे श्री काशीनाथ हरिभाऊ मगर साहेब, आपलं हार्दिक असं स्वागत. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल संवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. नक्की साहेबांच्या माहितीसाठी सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला भेटत आहे. एका बाजूला रायते 11 रायते, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय कुमार 11 कुंदेटे. इथे फटका ओहो फसलेला होता. झेलची संधी प्राप्त झाली होती. किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है. इथे देखील संधीचं सोनं झालं, झेल देखील सोडली. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रनआउटची संधी देखील आली होती आणि ती संधी देखील हुकताना आपल्याला पाहायला भेटली. आणि हे कमिटमेंट कधी असतं ज्या वेळेला आपण सातत्याने प्रयत्न करत असतो, संघर्षाची पराकाष्ठा करत असतो आणि देव देखील आपल्याला साथ देत असतो. आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत जिथे कमी तिथे आम्ही असं हे व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, माननीय उपसभापती पंचायत समिती कल्याण, भाजप ग्रामीण कल्याण अध्यक्ष माननीय आदरणीय सन्माननीय योगेश किसन धुमाळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत. त्यांच्या समवेत श्री काशीनाथ हरिभाऊ मगर साहेब, जे माननीय सरपंच कोटसे गावमध्ये विद्यमान आहे, माजी सरपंच, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मॅचचं समीकरण आपण पाहूया. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 8 मध्ये 19 धावा, 8 ला 19. या 2 चेंडूमध्ये जे काही विश्लेषण आहे ना आपल्याला नक्कीच पुढच्या षटकामध्ये कळेल. 8 मध्ये 24 असं समीकरण आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा, 1 गडी बाद. बॉल, काय बॉल आहे त्या ठिकाणी, खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. फाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, धाव तुझा येताच गमवशील आपली खेळी, घाण करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी. हो इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये चेंडू सरकतो त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण. 100% कमिटमेंट देणं फार गरजेचं आहे. आता 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. चला आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. पण कृष्ण केरी त्या ठिकाणी पाण्याची मागणी करतात आणि पाणी पुरवायचं आहे.
या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसापर्यंत अगदी 3 षटकानंतर पाण्याची पूर्तता केली, परंतु त्यानंतर खेळाडूंना पाण्याची खूप गरज लागली. त्या अनुषंगाने आयोजकांकडून जी सूचना आली की अगदी कोणत्याही षटकाला तुम्ही पाणी मागू शकता, पाण्याची गरजेची पूर्तता करणं फार गरजेचं आहे. जिसने प्यार से पाणी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. सध्या तरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 16 आहेत आणि 6 चेंडू जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगेल. 1-2 मोठे फटके जर आले ना तर या मॅच मध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी आपले मान्यवर देखील एक्साइटेड आहेत ही मॅच पाहण्यासाठी. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहू शकता संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, तसेच माजी उपसभापती पंचायत समिती कल्याण, भाजपा ग्रामपंचायत कल्याण, भाजपा ग्रामीण कल्याण अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय श्री योगेश किसन धुमाळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत. तसेच गोडसे गावचे माजी सरपंच श्री काशीनाथ हरिभाऊ मगर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अतिथि देवो भव कहती है भारत की धारा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. 6 चेंडूमध्ये आता 17 धावांची गरज असताना इथं बॅट्समन आपण पाहू शकता. या स्ट्राईकला दर्शन आहे. सध्या तरी आपण दर्शनचा विचार केला तर दर्शन चांगली बॅटिंग करत असताना 10 धावांवरती इथे बॅटची एज लागली. चेंडू बॅकवर्ड पॉइंट कडे सरकला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडूने वेग घेतलाय. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. झंडाळेदार चौकार. या चौकारांना आपण जर पाहिलं ना तर थोडासा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल फलंदाजी करत असताना. स्वर्गीय कुमार 11 कोणते टीमचा 33 धावांचं हे लक्ष त्यांनी स्वीकारलं. आणि आता 5 चेंडू आहेत आणि 13 धावांची गरज आहे. मॅच रंगवली आहे या चौकारानं. पुढील बॉल आपण पाहूया. चेंडू आणि 13 धावांची गरज. दर्शन आहे स्ट्राईक वरती. इम्प्रोव्हाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न तिकडे, परंतु विकेट किपर काही पोहोचले नाही. त्या अनुषंगाने चित्ताच्या शपलाने हरण्याच्या वेगाने ते धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या धावफलकावरती पुढचा बॉल आपण पाहूया. अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला या वाईडिश लॉंगॉनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव. इथे विकेट सॅक्रिफाय करावा लागेल. फलंदाज बाद. धक्का दुसरा. प्रेक्षकांना हवा असताना तसा सामना इथे मात्र पाहायला भेटत नाही, कारण की ज्या वेळेला अशा मुवमेंटला मॅच येत असते, शेवटची मॅचेस फायनलच्या मॅचेस मध्ये षटकार आणि चौकारच प्रेक्षकांना पाहायला आवडतात. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाने ती पूर्तता कमी केली होती. प्रेक्षक देखील आतुर झाले होते ती मॅच पाहण्यासाठी आणि तो संघ आज इन ऍक्शन मध्ये आहे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच तो संघ खेळेल, परंतु यातूनही कोणता संघ असेल जो त्या संघासमोर 2 हात करण्यासाठी पुढे येईल. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रायते संघ आणि स्वर्गीय कुमार 11 कोंडे संघ. इथे मात्र आपण पाहू शकता चांगला फटका एक्झिक्यूट केलाय त्या ठिकाणी. चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट आणि तिकडे पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. आता इथे चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू आणि
9 धावांची गरज. मॅच काढली आहे रायते संघानं, परंतु एक मोठा फटका, मोठा षटकार येथे मात्र येणं गरजेचं आहे. मॅच रंगेल. अजून या ठिकाणी नक्कीच मॅच इथे असेल. हो, पंचाचा इशारा. आउट. आउट. फलंदाज बाद झाला इथे. विकेट किपरची छलाकी दाखवली तिकडे. पंच कृष्ण केले सर, व्हाईट बॉल आहे? नाही, व्हाईट बॉल नाहीये. एक चेंडूने 9 धावांची आवश्यकता. आता ISPL मध्ये जो 9वा असतो ना, तो ठोकावा लागेल, परंतु हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्याला पाहायला भेटेल. 50-50 ओव्हर, टेप बॉल, सर्व काही समीकरण आणि आपला गोलंदाज चूज करायचा. ह्या गोलंदाजाला मी 50-50 ओव्हर धावा काढे नॉन स्टॉप. बाउंड्रीकडे तिकडे बॉल गेलाय जरूर, परंतु अगदी 4 धावा मिळतात. 5 धावा इथे मात्र नक्कीच 4 धावा 4 धावा मिळतात. परंतु मॅच इथे मात्र जिंकले रायते 11 रायते टीमला. हार्दिक शुभेच्छा रायते 11 रायते. आणि लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जोडणार आहोत. तर नेक्स्ट आपण या मॅन ऑफ द मॅच साठी 19 धावा. आणि चला आपण या ठिकाणी